नाशिकमध्ये दिनांक 9 मार्च 2025 रोजी जबर मारहाण करणाऱ्या आरोपीस गुंडाविरोधी पथकाने बेड्या ठोकलाय। याबद्दल सविस्तर वृत्त असं की दिनांक 1 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान फिर्यादी जमीर उल्ला नवाज अली खान व साक्षीदार यांना अंबड लिंक रोड सातपूर नाशिक येथे आरोपी मोहम्मद शमीम इमामुद्दीन सय्यद, गुड्डू सय्यद व इतर यांनी जुड्या भांडणाची कुरापत काढत लोखंडी सळीने जबर मारहाण केली म्हणून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी हे फरार होते। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याकरिता माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर व माननीय श्री प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते। अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार भूषण सोनवणे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी 2 दिवस सतत अंबड पोलीस ठाणे व MIDC पोलीस ठाणे भागात गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांची अधिक माहिती काढून शोध घेतला असता दिनांक 9 मार्च रोजी MIDC अंबड परिसरात गुन्ह्यातील मुख्य पाहिजे आरोपी मोहम्मद शमीम इमामुद्दीन सय्यद वय वर्ष 25 राहणार अमोल किराणा जवळ संजीव नगर अंबड लिंक रोड नाशिक हा असल्याची माहिती मिळाल्याने त्या सापळा रचून शिरफेने ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले। सदरची कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। AB न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।